Hello friends, today's topic is heat engine or heat engines. As mentioned earlier, thermodynamics is related to study of different processes involving conversion of heat and work into each other. म्हणजेच काय आपण थर्मोडायनामिक्समध्ये सुरुवातीला पाहिलेलंच आहे की थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय करणार आहे किंवा थर्मोडायनामिक्स कशाशी रिलेटेड आहे तर इट इज अ स्टडी ऑफ डिफरंट प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेसेसचा स्टडी आहे की ज्या प्रोसेसमध्ये हीट आणि वर्क ह्यांचे कन्व्हर्जन इन्व्हॉल्ड आहे. अशा थर्मोडायनामिक प्रोसेसेस आपण आधी पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. सो इन दिस सेक्शन वी विल स्टडी द प्रॅक्टिकल मेकॅनिक्स दॅट कन्व्हर्ट सम हीट इनटू वर्क. ह्या सेक्शनमध्ये किंवा हीट इंजिनच्या सेक्शनमध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहे, प्रॅक्टिकल मेकॅनिक्स असं एक मेकॅनिक्स बघणार आहे की दॅट कन्व्हर्ट सम हीट इनटू वर्क. जी काय आपण हीट एखाद्या सिस्टीमला सप्लाय करतो म्हणजे ॲक्च्युअल एक्झाम्पल घेऊन आपण आता ते स्टडी करणार आहोत की हीट आपण जी सप्लाय करतो ती वर्कमध्ये कशी होते त्याचा स्टडी करणार आहोत या सेक्शनमध्ये. आणि ते सगळ्यात कुठलं बेस्ट एक्झाम्पल आहे तर हीट इंजिन्सचं की हीट इंजिन्समध्ये जी काय आपण हीट सप्लाय करतो त्या हीटचा पार्ट आहे तो मेकॅनिकल वर्कसाठी यूज होतो. आता बघा इथे हीट इंजिन म्हणजे काय आहे ते इथे एक्सप्लेन केलेलंच आहे. सो हीट इंजिन्स आर द डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इनटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. हीट इंजिन्सला म्हणजे हे असे डिव्हाइसेस आहेत, ते डिव्हाइस असतात, कुठलीही साधी गोष्ट असू शकते की जी आपण हीट सप्लाय केलेली आहे त्याचा काही भाग काही पार्ट हा वर्कमध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतं. असं जे डिव्हाइस आहे हीट जेवढी काही सप्लाय केलेली आहे त्याच्यातला काही पार्ट आहे तो वर्क किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर करू शकतं. असं जे डिव्हाइस आहे त्या कुठल्याही डिव्हाइसला हीट इंजिन्स म्हणतात. So I will repeat, heat engines are the devices that transform heat partly into work or mechanical energy. That devices are known as a heat engines. So heat engines work by using cyclic processes and involve thermodynamic changes. हे जे heat engines आहेत ते कशावरती वर्क करतात तर सायक्लिक प्रोसेस जे आपण बघितलेले आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थर्मोडायनामिक प्रोसेसेस पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सायक्लिक प्रोसेस पण आहे. सो दे वर्क युझिंग सायक्लिक प्रोसेस आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशाचे आहे तर थर्मोडायनामिक चेंजेस म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे जे आपले स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते चेंज होणार आहेत. ठीक आहे. आता ऑटोमोबाईल इंजिन्स आर द फॅमिलियर एक्झाम्पल्स ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनचं बेस्ट किंवा उत्तम उदाहरण म्हणजे कुठलं आहे तर ऑटोमोबाईल्स इंजिन. ऑटोमोबाईल म्हणजे गाड्या ज्या आपल्या आहेत ना ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल वगैरे यूज केला जातो. 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन ऐकून माहिती असेल. तर ते बेस्ट एक्झाम्पल्स आहेत हीट इंजिन्सचे. मग आता आपण हळूहळू आपल्या मेन सब्जेक्टकडे चाललेलो आहे. बघा की हीट इंजिन्स काय करतात तर हीट इंजिन्स रिसिव्स हीट फ्रॉम ए सोर्स कॉल्ड रिझर्वायर. हीट इंजिन काय करतं की हीट रिसिव्ह करतं, घेतं. कुठून हीट घेणार आहे की रिझर्वायर म्हणजे साठा जिथं आहे, हीटचा साठा आहे ते सोर्स कॉल्ड त्याला आपण रिझर्वायर म्हणणार. तिथून हीट घेतली जाते अँड कन्व्हर्ट्स सम पार्ट ऑफ इट इनटू वर्क. आणि हीट इंजिन काय करतं, हीट घेतल्यानंतर त्याच्यातला काही भाग आहे तो वर्कमध्ये कन्व्हर्ट करतं. सो हीट इंजिन रिसिव्स हीट फ्रॉम ए सोर्स विच इज कॉल्ड एज अ रिझर्वायर अँड कन्व्हर्ट्स सम ऑफ इट इनटू वर्क. अशा ह्याला हीट इंजिन म्हणायचं की रिझर्वायर म्हणायचं की जिथे हीटचा साठा आहे तिथून हीट घेतं आणि घेतलेली जी हीट आहे त्याच्यातला काहीचा पार्ट आहे तो यूज करतो कशासाठी वर्कमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. त्याला आपण हीट इंजिन म्हणणार. रिमेंबर दॅट ऑल दॅट हीट ॲब्सॉर्ब्ड इज नॉट कन्व्हर्टेड इनटू वर्क. जेवढी काही हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती सगळीच्या सगळी वर्कमध्ये कन्व्हर्ट होत नाही, नॉट कन्व्हर्टेड.
इज नॉट कन्व्हर्टेड इन टू वर्क बाय द हीट इंजिन. म्हणजे काय, फक्त पार्ट ऑफ इट इज कन्व्हर्टेड इन टू वर्क. हीट इंजिन ज्या वेळेला हीट रिसीव्ह करतं हीट रिझर्वायर, म्हणजे हीटचा साठा आहे, तिथून हीट रिझर्वायरकडनं हीट ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यातला पार्ट आहे तोच कन्व्हर्ट केला जातो, सगळीच्या सगळी कन्व्हर्ट केली जात नाही. मग राहिलेली हीट काय होते, सो सम हीट इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ एक्झॉस्ट. कुठेतरी बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये किंवा अदर्स ठिकाणी ती एक्झॉस्ट होऊन जाते, राहिलेली हीट आहे ते. आता हीट इंजिनचे काही एलिमेंट्स आहेत बेसिक. टिपिकल हीट इंजिनमध्ये कुठले कुठले बेसिक एलिमेंट्स असतात. पहिला म्हणजे वर्किंग सबस्टन्स, ते काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. सेकंड म्हणजे काय की हॉट अँड कोल्ड रिझर्वायर, म्हणजे काय नेमकं ते आपण बघणार आहे. आणि थर्ड म्हणजे काय आहे तर सिलेंडर. आता इथे ही डायग्राम आहे जी डिटेलमध्ये आपण बघणार आहे की सिस्टमॅटिक एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ अ हीट इंजिन. बघा इथे हॉट रिझर्वायर म्हणजे जिथे साठा आहे हीटचा, म्हणून ते रेड कलरने दाखवलेलं आहे. ते टेम्परेचर काय आहे, हॉट आहे, म्हणून TH असं दिलेलं आहे. आपली सिस्टीम वगैरे जे आहे वर्किंग सबस्टन्स, तो ह्याच्यातनं ह्या हॉट रिझर्वायरमधनं हीट घेणार, काही त्याच्यातली हीट आहे ती वर्कमध्ये कन्व्हर्ट करणार आणि राहिलेली हीट आहे ती कोल्ड रिझर्वायरकडे रिजेक्ट करणार. की कोल्ड रिझर्वायर हा व्हायलेट कलरने दाखवलेला आहे. आपले हे कलर्स इंडिकेट करतात टेम्परेचर, हे तर आपल्याला माहितीच आहे. सो कोल्ड रिझर्वायर जो की त्याला आपण TC म्हणणार आहे, त्याचं टेम्परेचर TC आहे, कोल्ड आहे तो. म्हणजे जी काही हीट आहे, आपलं हे इंजिन कशाला म्हणायचं, इट रिसिव्स हीट फ्रॉम ए हीट रिझर्वायर. पार्ट ऑफ इट इज यूज टू कन्व्हर्ट वर्क अँड पार्ट ऑफ इट इज रिजेक्टेड टू द सराउंडिंग्स किंवा कोल्ड रिझर्वायरकडे. असं जे डिव्हाइस असतं त्याला हीट इंजिन म्हणतात. आता हे डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत. तर हे रिझर्वायर, त्याच्यानंतर हेच ते रिझर्वायर जे आपले इलेमेंट्स आहेत वर्किंग सबस्टन्स, आणि थर्ड इलेमेंट आहे तो सिलेंडर की जो मोस्टली ऑटोमोबाईलशी रिलेटेड आहे. तर आता हे आपण वन बाय वन बघायचं इलेमेंट्स. पहिला इलेमेंट आहे तो वर्किंग सबस्टन्स. कशाला म्हणायचं, सो इट इज कॉल्ड अ सिस्टीम. वर्किंग सबस्टन्स इज कॉल्ड एज अ सिस्टीम. आता हा वर्किंग सबस्टन्स काय असू शकतो, इट कॅन बी आयडियल गॅस फॉर आयडियल हीट इंजिन. आयडियल हीट इंजिन जे आहे ते आपण नंतर डिस्कस करणारच आहोत, टू बी डिस्कस लॅटर. त्या आयडियल हीट इंजिनमध्ये आयडियल गॅस हा वर्किंग सबस्टन्स म्हणून काम करतो. प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी वर्किंग सबस्टन्स काय असू शकतात, कॅन बी मिक्सचर ऑफ फ्युअल व्हेपर अँड एअर. फ्युअल व्हेपर आणि एअर ह्यांचं मिक्सचर असू शकतं इन ए गॅसोलिन किंवा पेट्रोल किंवा डिझेल इंजिन किंवा स्टीम इन ए स्टीम इंजिन. हे प्रॅक्टिकल हीट इंजिनचे वर्किंग सबस्टन्सेस आहेत. कुठले बघा, आयडियल हीट इंजिनसाठी वर्किंग सबस्टन्स काय आहे, आयडियल गॅस आहे. आणि प्रॅक्टिकल जे रिअल लाईफमध्ये आपण हीट इंजिन पाहतो, करतो, वापरतो, त्याचे वर्किंग सबस्टन्स कुठले आहेत की मिक्सचर ऑफ फ्युअल व्हेपर अँड एअर इन गॅसोलिन, म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनमधलं डिझेल किंवा स्टीम असती स्टीम इंजिनमधले हे वर्किंग सबस्टन्सेस होतात. सो इट इज अ वर्किंग सबस्टन्स दॅट ॲब्सॉर्ब्स हीट अँड डज सम वर्क. वर्किंग सबस्टन्स काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करतो आणि काहीतरी वर्क करतो, त्याला वर्किंग सबस्टन्स म्हणायचं. नेक्स्ट इलेमेंट कुठला आहे तर हॉट अँड कोल्ड रिझर्वायर, जे की इथे ह्या मी डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. सो द वर्किंग सबस्टन्स इंटरॅक्ट्स विथ द रिझर्वायर. वर्किंग सबस्टन्स काय करतो, आपल्या ह्या रिझर्वायर बरोबर इंटरॅक्ट होतोय. द हॉट रिझर्वायर इज द सोर्स ऑफ हीट. हॉट रिझर्वायर म्हणजे काय असतो, हीटचा सोर्स असतो. अँड इट इज ॲट अ रिलेटिव्ह हाय टेम्परेचर. कोल्डच्या कम्पॅरिझनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटच्या कम्पॅरिझनमध्ये आपला जो हीटचा सोर्स आहे त्याचं टेम्परेचर हे हाय असतं. अँड इट इज कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग लार्ज अमाऊंट ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर, म्हणून TH हायर टेम्परेचरला तो आहे. म्हणजे हॉट रिझर्वायर इज कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग लार्ज अमाऊंट ऑफ हीट. तो आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट, मोठ्या प्रमाणामध्ये हीट प्रोव्हाइड करू शकतो. ते पण कसं, ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर. हाय टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर असताना किंवा असेपर्यंत असून सुद्धा
मोठ्या प्रमाणामध्ये हीट सप्लाय करणारा जो काही आपला रिझर्वायर असतो त्याला आपण हॉट रिझर्वायर म्हणणार. त्याचं दुसरं नाव काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सोर्स. The cold reservoir absorbs a large amount of heat from the working substance at constant lower temperature. कोल्ड रिझर्वायर काय करतं? लार्ज अमाऊंटची हीट ॲब्सॉर्ब करतं वर्किंग सबस्टन्सकडनं. अँड काय करतं? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर TC. ते कसं आहे तर लोअर आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिंक. त्याचं दुसरं नाव काय आहे? सिंक. बघा, सोर्स आणि सिंक. हॉट रिझर्वायर सोर्स आणि कोल्ड रिझर्वायर काय आहे? सिंक आहे. नेक्स्ट जो इलेमेंट आहे तो सिलेंडर. आता सिलेंडर म्हटल्यानंतर काय इमॅजिन करायचं तर जनरली वर्किंग सबस्टन्स इज एनक्लोज इन अ सिलेंडर विथ मूव्हिंग. सिलेंडर कसं आहे? विथ मूव्हिंग फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन. त्या सिलेंडरला एक पिस्टन आहे. तो पिस्टन कसा असणार आहे? मूव्हिंग असणार आहे, फ्रिक्शनलेस असणार आणि मासलेस असणार आहे. द वर्किंग सबस्टन्स डज सम वर्क बाय डिस्प्लेसिंग द पिस्टन इन द सिलेंडर. तो वर्किंग सबस्टन्स काय करतो? काहीतरी वर्क करतो. कसं वर्क करतो? तो जो पिस्टन आहे सिलेंडरचा त्याला डिस्प्लेस करून आपला सबस्टन्स आहे तो वर्क करतो. ते कसं वगैरे ते डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहे. दिस डिस्प्लेसमेंट इज ट्रान्सफर्ड टू द एन्व्हायरमेंट युझिंग सम अरेंजमेंट. काहीतरी अशी अरेंजमेंट असती. त्या अरेंजमेंट त्याला सच ॲज अ क्रँकशाफ्ट असं त्याचं नाव आहे. क्रँकशाफ्ट त्याचं एका पार्टचं नाव आहे. त्या अरेंजमेंटच्या साह्याने ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर केली जाते आणि दॅट क्रँकशाफ्ट विच ट्रान्सफर्स मेकॅनिकल एनर्जी टू द व्हील्स ऑफ दी व्हेकल. इंजिनमधला क्रँकशाफ्ट काय करतो? तो ट्रान्सफर करतो. काय ट्रान्सफर करतो? मेकॅनिकल एनर्जी टू द व्हील्स ऑफ दी व्हेकल. जे आपलं व्हेकल आहे, 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, त्याचे जे व्हील्स आहेत म्हणजे ती गाड्यांची जी चाकं आहेत त्या चाकांना मेकॅनिकल एनर्जी पाहिजे ना वळवायला उजवीकडे डावीकडे वगैरे. मग त्याच्यासाठी जी लागती मेकॅनिकल एनर्जी ती क्रँकशाफ्ट आहे तो ट्रान्सफर करतो. आणि अशी जी अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये हे डिस्प्लेसमेंट इज ट्रान्सफर टू द एन्व्हायरमेंट युझिंग सम अरेंजमेंट कॉल्ड ॲज ए क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्ट ट्रान्सफर्स मेकॅनिकल एनर्जी टू द व्हील्स ऑफ द व्हेकल. असा आपला सिलेंडर असणार आहे की जो सिलेंडरला पिस्टन आहे. पिस्टन कसं आहे? मूव्हिंग फ्रिक्शनलेस मासलेस. आणि त्याच्या सिलेंडरमध्ये वर्किंग सबस्टन्स काय करतो? काहीतरी वर्क करतो. वर्क कसं करतो तर पिस्टन जो आहे त्याचा डिस्प्लेस करतो. असं आपलं वर्किंग सबस्टन्स काम करतो. पिस्टन डिस्प्लेस करतो. कधी इनसाईड कधी आउटसाईड असा तो पिस्टन होतो. कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन होतं सबस्टन्सचं. आणि ह्याचे डिस्प्लेसमेंट आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं युझिंग सम अरेंजमेंट. त्याला काय म्हणतात? क्रँकशाफ्ट आहे. आणि क्रँकशाफ्ट ट्रान्सफर्स मेकॅनिकल एनर्जी टू द व्हील्स ऑफ दी व्हेकल. असं झालं आपला हा तिसरा एलिमेंट. हे आपण 3 इलेमेंट बघितले. कशाचे? हीट इंजिनचे. प्रॅक्टिकल ठीक आहे. मग आता हीट इंजिनचे प्रकार आहेत बघा इथे. हीट इंजिन्स आर ऑफ द 2 बेसिक टाईप्स. एक आहे तो एक्सटर्नल कंबक्शन इंजिन आणि दुसरा आहे तो इंटरनल कंबशन इंजिन. आता 2 बेसिक टाईप्स कुठले? कशाच्या वरनं त्यांचा डिफरन्स पडलेला आहे? वर्किंग सबस्टन्स ॲब्सॉर्ब द हीट. तो जो वर्किंग सबस्टन्स आहे आपला गॅस असू शकतो, आयडियल गॅस असू शकतो किंवा मिक्सचर ऑफ फ्युअल वेपर आणि एअर असू शकते किंवा डिझेल असू शकतं किंवा स्टीम इंजिनमधलं स्टीम असू शकतं. तो वर्किंग सबस्टन्स काय करतो? इट ॲब्सॉर्ब द हीट. ती कशी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे? एक्सटर्नली हीट ॲब्सॉर्ब केली असेल तर ते एक्सटर्नल कंबक्शन इंजिन झालं आणि इंटरनली असेल तर इंटरनल कंबशन इंजिन. सो अन एक्सटर्नल कंबशन इंजिन in that the working substance is heated externally as in case of steam engine. Steam engine मध्ये बघा वाफेचे शोध कुणी लावला? जेम्स वॅटने. तरी काय करत होता? पाणी उकळत होता आणि त्याची वाफ तयार होती. त्या वाफेचा वापर कशासाठी केला?
इंजिन पळवण्यासाठी, बरोबर की नाही. रेल्वे सगळ्यात सुरुवातीला रेल्वेचं इंजिन होतं, कसलं होतं, वाफेवरतीच चालणारं होतं ना. मग तिथे स्टीम तयार केली होती, त्यावेळेला ती स्टीम कशी, त्याला हिटिंग कसं केलेलं होतं, एक्सटर्नली केलं होतं ना. मग जो वर्किंग सबस्टन्स होता त्याला हीट कशी दिली होती, एक्सटर्नल दिली होती. सो इन अन एक्सटर्नल कंबशन इंजिन वर्किंग सबस्टन्स इज हिटेड एक्सटर्नली ॲज इन केस ऑफ स्टीम इंजिन. स्टीम इंजिनमध्ये जसं एक्सटर्नल हिटिंग केलं जातं तसंच एक्सटर्नल कंबशन इंजिनमध्येही केलं जातं. दुसरा प्रकार आहे किंवा दुसरा बेसिक टाईप कुठला आहे, तो इंटरनल. सो इन केस ऑफ इंटरनल कंबशन इंजिन, त्या इंजिनमध्ये वर्किंग सबस्टन्स इज हिटेड इंटरनली. वर्किंग सबस्टन्स जे आपले असतात ते इंटरनली हीट केले जातात. सिमिलर टू ऑटोमोबाईल इंजिन युझिंग गॅसोलिन ऑर डिझेल. एनी हीट इंजिन वर्क्स इन द फॉलोइंग 3 बेसिक स्टेप्स. कुठलं हीट इंजिन आहे ते ह्या खालच्या इथे दिलेले आहेत 3 पॉईंट. ह्या स्टेप्समध्ये त्याचं वर्किंग चालतं. बघा, पहिली स्टेप काय सांगितलेली आहे, द वर्किंग सबस्टन्स ॲब्सॉर्ब्स हीट फ्रॉम द हॉट रिझर्वायर ॲट हायर टेम्परेचर. हॉट रिझर्वायर कसं असणार आहे, हायर टेम्परेचरला आहे, तो वर्किंग सबस्टन्स ह्याच्याकडनं हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. सेकंड स्टेपमध्ये काय होतं आहे, पार्ट ऑफ द हीट ॲब्सॉर्ब बाय द वर्किंग सबस्टन्स इज कन्वर्टेड इन टू वर्क. त्याच्यातला जो पार्ट आहे तो कशात कन्वर्ट केला जातो, वर्कमध्ये, सेकंड स्टेपमध्ये. आणि थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं, राहिलेला जो पार्ट आहे हीटचा, काय केलं आपल्या वर्किंग सबस्टन्सने, हीट ॲब्सॉर्ब केली, त्यातला पार्ट आहे तो वर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी युटिलाइज झाली. राहिलेला जो पार्ट आहे, द रिमेनिंग पार्ट ऑफ द हीट इज ट्रान्सफर्ड टू द कोल्ड रिझर्वायर विच इज ॲट लोअर टेम्परेचर. राहिलेला पार्ट हीटचा जो असतो तो कोल्ड रिझर्वायरकडे ट्रान्सफर केला जातो, की जो कोल्ड रिझर्वायर कंपॅरेटिव्हली ह्याच्या कंपॅरिझनमध्ये कोल्ड असतो. अशा 3 स्टेपमध्ये आपल्या हीट इंजिनचं वर्किंग होतं. मग तिथे डिटेलमध्ये ते पुन्हा व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहेच बघा. सो हीट इंजिन्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द वर्किंग सबस्टन्स युज्ड अँड द वे दीज स्टेप्स आर ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेड ड्युरिंग इट्स ऑपरेशन. आता वेगवेगळ्या प्रकारचे हीट इंजिन आहेत, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वर्किंग सबस्टन्स यूज केलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा क्लासिफिकेशन आहे हीट इंजिनचं. आणि ह्या इथे जे 3 स्टेप्स झालेल्या आहेत, आपण म्हणतो ह्या 3 स्टेप्स कोणत्या प्रकाराने त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या इंजिनमध्ये, ज्यावेळेला ऑपरेट होतं हे हीट इंजिन त्यावेळेला ते कसं ॲक्च्युली इम्प्लिमेंट केलेले आहेत त्या 3 स्टेप्स, त्यानुसार सुद्धा हीट इंजिनचे क्लासिफिकेशन पडतं. आपल्याला आत्ता ते इथं नाही आहे. आता आपण फक्त एवढंच बेसिक बघायचं आहे. सो हीट इंजिन्स आर डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेड बाय अन एनर्जी फ्लो डायग्राम. ह्याला काय म्हणायचं, एनर्जी फ्लो डायग्राम आहे. त्याच्या सहाय्याने आपण हीट इंजिन डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट केलेली आहे. सो दिस फिगर 4.22 म्हणजे बघा इथे आहे, ही shows energy exchange takes place during the various steps of the working at heat engine. तर मी बऱ्याच वेळेला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मोर डिटेलमध्ये आता इथे बघायचं, तर डायग्राममध्ये बघायचं हे इंजिन असं सांगितलेलं आहे. पार्ट ऑफ हीट इट इज यूज इन द वर्कला W. इथून हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. इनपुट QH. पार्ट वर्क इज इक्वल टू QH प्लस QC किंवा मॅग्निट्यूड वाईज. इथे 2 उभ्या रेषा अर्थ काय सांगतात, तर ते मॅग्निट्यूड आहे. सो QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC आणि इथे आउटपुट आहे QC. आता हे सगळं इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंच आहे. आपण लेटेस्ट सी पाहूया. हे बघा, लेट QH बी द हीट ॲब्सॉर्ब बाय द वर्किंग सबस्टन्स ॲट द सोर्स. बघा, QH काय आहे, वर्किंग सबस्टन्सनी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. QC बी द हीट रिजेक्टेड बाय द वर्किंग सबस्टन्स ॲट द सिंक. QC काय केलेली आहे, हीट काय केलेली आहे, रिजेक्ट केलेली आहे कोणी वर्किंग सबस्टन्सनी सिंकच्या तिथे QC. ठीक आहे. इन अ हीट इंजिन QH इज पॉझिटिव्ह अँड QC इज निगेटिव्ह. हे लक्षात ठेवायचं आहे. हीट इंजिनमध्ये QH आपला कसा असतो, पॉझिटिव्ह असतो आणि QC कसं असतो, निगेटिव्ह असतो. ऑल्सो लेट W बी द वर्क डन बाय द वर्किंग सबस्टन्स. वर्किंग सबस्टन्सनी जे वर्क केलेलं आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, W. आता ही फिगर ह्यामध्ये द सर्कल रिप्रेझेंट्स इंजिन. हे जे सर्कल आहे ते काय रिप्रेझेंट करत आहे, इट रिप्रेझेंट्स इंजिन. आता इथे इंजिनचं मेकॅनिकल असेंब्ली वगैरे काही दाखवलेली नाही आहे, हे सिम्बॉलिक डायग्रॅम आहे. त्यामुळे इथे इंजिन कसं दिसतं, काय दिसतं, इकडे जायचं नाही, इथे इंजिन आहे असं लक्षात घ्यायचं आहे. द हीट पाईपलाईन्स शोन इन द डायग्रॅम रिप्रेझेंट हीट ॲब्सॉर्ब रिजेक्टेड अँड कन्वर्टेड इन टू वर्क. हे जे ह्याला पाईपलाईनिंग म्हणायचं. हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, काही यूज केले वर्कला, काही रिजेक्ट केलेली आहे. ठीक आहे.
and converted into work. The width of the heat pipeline indicated by QH is proportional to amount of heat absorbed at the source. आता इथे ही जी विड्थ आहे ना बघा, ही जास्त अमाऊंटची हीट ॲब्सॉर्ब केली आणि त्यातलाच काही पार्ट आहे तो वर्कला वापरला राहिलेला पार्ट, जी ही विड्थ काय इंडिकेट करते? The width of the heat pipeline indicated by QH, it is proportional to amount of heat absorbed at the source. Width of the branch indicated by QC is proportional to the magnitude of QC. बघा उभ्या रेषा आणि QC आहे. The amount of heat rejected to the sink. इथे विड्थ बघा चेंज झालेले आहेत. इथे विड्थ आहे बघा QH ची, ती वेगळी आहे. ठीक आहे. The width of the branch of the pipeline indicated by W is proportional to, बघा इथे ही विड्थ काय W ने इंडिकेट केली, ती काय इंडिकेट करते? दॅट इज प्रोपोर्शनल टू द पार्ट ऑफ द हीट विच इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क. W काय कशाला प्रोपोर्शन आहे? की जी हीट कन्वर्ट झाली आहे मेकॅनिकल वर्कमध्ये, त्याला हा W प्रोपोर्शन आहे, विड्थ. हा. So one single execution of the steps mentioned above is one operating cycle of the engine. Several such cycles are repeated when a heat engine operates. म्हणजे काय आहे की इथे एकच सायकल दाखवलेली आहे. अशा प्रकारच्या अनेक सायकल्स रिपीट होतात. हीट इंजिन ज्यावेळेला ऑपरेट होतं त्यावेळेला अशा प्रकारच्या अनेक सायकल्स रिपीट होतात. The quantities QH, QC represent amount of heat absorbed, positive, heat rejected, negative respectively during one cycle. म्हणजे एका सायकलमध्ये हीट जी ॲब्सॉर्ब केलेली आहे पॉझिटिव्ह असणार, हीट जी रिजेक्ट केलेली आहे QC ती निगेटिव्ह असणार एका सायकलमध्ये. मग आता इथे द नेट हीट Q, जी काय Q आपण ॲब्सॉर्ब केलेली आहे पर ऑपरेटिंग वन सायकल, एका सायकलमध्ये Q एवढ्या अमाऊंटची हीट काय केलेली आहे? ॲब्सॉर्ब केलेली आहे. सो Q इज गिवन बाय QH प्लस QC इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC. द नेट वर्क डन इन वन ऑपरेटिंग सायकल, एका ऑपरेटिंग सायकलमधलं वर्क डन बाय द वर्किंग सबस्टन्सने जे वर्क केलेलं आहे एका ऑपरेटिंग सायकलमध्ये is given by using first law of thermodynamics. W is equal to Q is equal to magnitude of QH minus magnitude of QC. Ideally, we would expect heat engine to convert all the heat absorbed into work. जे आयडियली आपण काय अपेक्षित करायचं आहे की जेवढी काही हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती सगळीच्या सगळी वर्कमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. पण बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकल किंवा रिअल लाईफमध्ये हे पॉसिबल होत नाही. जेवढी काही सगळी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती सगळीच्या सगळी वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही. देअर इज ऑलवेज सम हीट लॉस्ट. काहीतरी हीट आहे ती लूज होतेच, लॉस्ट होतेच. दॅट इज QC विच इज नॉट इक्वल टू 0. द थर्मल इफिशियन्सी इटा ऑफ द हीट इंजिन is defined as eta is equal to W upon QH. जी हीट इंजिनची इफिशियन्सी आहे, थर्मल इफिशियन्सी, इटा हे जे लेटर आहे ते ग्रीक लेटर आहे, त्याला इटा म्हणायचं. ह्या लेटरनी थर्मल इफिशियन्सी जी असते हीट इंजिनची ती आपण डिनोट करतो. सो इटा इज इक्वल टू W upon QH. Thus the thermal efficiency or simply efficiency of a heat engine, it is a ratio. हा रेशो आहे, रेशो ऑफ वर्क डन बाय द वर्किंग सबस्टन्स and amount of heat absorbed by that working substance. ह्यांचा रेशो आहे efficiency म्हणजे. Also it is the ratio of the output in the form of work done by the engine and the input in the form of supplied heat. असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे हे सेकंड रेशोला कसं सेकंड रिप्रेझेंटेशन आहे की इट इज ऑल्सो द रेशो ऑफ आउटपुट इन द फॉर्म ऑफ वर्क डन. आउटपुट कसं आहे त्याचा फॉर्म वर्क डन आहे W, आणि ते वर्क डन कुणाकडनं झालेलं आहे? इंजिनकडनं झालेलं आहे. आणि 2 अँड इनपुट म्हणजे आउटपुट आणि इनपुटचा रेशो आहे. इनपुट कसं आहे त्याचा फॉर्म कसा आहे तर
हीट सप्लाय केलेला आहे QH. मग आता इन सिम्पल वर्ड्स, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज अ फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब विच इज कन्व्हर्टेड इन टू वर्क. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन म्हणजेच काय, फ्रॅक्शन आहे. इथं फ्रॅक्शन येणार ना, की जेवढी काही हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे त्यातले काही पार्ट आहे तो कन्वर्ट केलेला आहे वर्कमध्ये, हा फ्रॅक्शन आहे. दॅट इज इफिशियन्सी. म्हणजे इथे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थर्मल इफिशियन्सीच्या डेफिनेशन्स होऊ शकतात. रेशोच्या 2 आहेत आणि इथे वेगळी आहे. ठीक आहे, ही मेन आहे डेफिनेशन. सो इन टर्म्स ऑफ द एनर्जी फ्लो डायग्रॅम, आता इथे जो आहे हा एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे. द पाईपलाईन रिप्रेझेंटिंग वर्क is as wide as possible and pipeline representing the exhaust is as narrow as possible for most efficient heat engine. जे जास्तीत जास्त इफिशियंट हीट इंजिन्स असतात, ज्यांची इफिशियन्सी जास्त आहे, त्या इफिशियंट हीट इंजिन्समध्ये ही जी विड्थ आहे ही जास्त असते वर्कची, आणि QCची जी विड्थ आहे, कारण ते प्रपोर्शन आहेत ना, रिजेक्टेड हीट रिजेक्टेड आणि वर्क कन्वर्टमध्ये. त्यामुळं इफिशियन्सी चांगली मिळवण्यासाठी ही विड्थ जास्त कशी येईल हे पाहिलं जातं, आणि ही विड्थ कशी कमी असेल, म्हणजे QC म्हणजेच काय, नथिंग बट द हीट लॉस्ट आहे ना, त्यामुळे तो कमीत कमी व्हायला पाहिजे हीटचा लॉस. जेवढी काही हीट सप्लाय केलेली आहे ती जास्तीत जास्त युटिलाइज व्हायला पाहिजे. सो देअर इज अ फंडामेंटल लिमिट ऑफ इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन सेट बाय द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण नंतर पाहणार आहे की हीट इंजिनचं जी इफिशियन्सी आहे त्याला काहीतरी लिमिट आहे. ते सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या सहाय्याने आपण त्यानंतर पाहणार आहोत. सो फायनली वी कॅन राईट द इफिशियन्सी ऑफ दॅट इंजिन. कुठल्या इक्वेशन 4.22 आणि 23 कुठल्या आहेत ते बघा. 22 आणि 23 W आणि Q त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इफिशियन्सीचं इक्वेशन W/QH इज इक्वल टू 1 प्लस QC बाय QH और 1 मायनस मॉड ऑफ QC अपॉन मॉड ऑफ QH हे पण इक्वेशन होऊ शकतं इफिशियन्सीचं. अँड दिस इक्वेशन गिव्स थर्मल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन अँड इट इज अ रेशो ऑफ क्वांटिटीज विच रिप्रेझेंट एनर्जी. देअरफॉर इट हॅज नो युनिट्स. इफिशियन्सीला युनिट्स नसतं, बट we must express W, QH and QC in the same units. आता W म्हणजे वर्क डन आहे, QH म्हणजे ही हीट आहे आणि QC ही पण हीट आहे. आपण सेम युनिट्समध्ये एक्सप्रेस करायचे किंवा यूज करायचे आणि मग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. सो मग हे झालं, आपण काय बघितलं, इफिशियन्सी. बेसिक टॉपिक काय बघत होतो, हीट इंजिनचा. मी समरीमध्ये बघते हीट इंजिन म्हणजे काय ते डेफिनेशन आहे, त्याचे बेसिक हे 3 एलिमेंट्स बघितले. हीट इंजिनचे 2 प्रकार आहेत, एक्सटर्नल आणि इंटरनल. ते वर्किंग सबस्टन्स हीट कशी ॲब्सॉर्ब करतो त्याच्यावरून. त्याच्यानंतर इथे 3 स्टेपमध्ये हे वर्किंग कसं होतं हे त्याच्या 3 स्टेप्स आहेत. ही एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे, सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे एनर्जी फ्लो डायग्रॅमचं इंजिनचं, है ना. आणि मग ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते डायग्रामचं इथे एक्सप्लेनेशन आपण पाहिलं. आणि ह्या पार्टमध्ये आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला बघितला. इफिशियन्सी म्हणजे काय त्याच्या ह्या इथे डेफिनेशन्स बघितल्या. आणि ही इफिशियन्सी चांगली येण्यासाठी किंवा मॅक्झिममसाठी ह्याची विड्थ आहे ती पाईपलाईनची कशी रिप्रेझेंट केली जाते, तर वर्कवाला जे पाईपलाईन आहे त्याची विड्थ जास्त असायला पाहिजे आणि QC जो आहे त्याची विड्थ कमी असायला पाहिजे. आणि मग फायनल आपण इफिशियन्सीचा इथे फॉर्म्युला बघितलेला आहे की eta is equal to W/QH equal to 1 plus QC upon QH equal to 1 minus magnitude of QC upon magnitude of QH. Any suggestions, please comment in the box. Thank you.